हॅलो स्टुडंट, लाईव्ह क्रिएटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, मी जो 10th सायन्सचा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन पार्ट 2चा पहिला जो लेसन आहे तो स्टार्ट केलेला होता. त्यामध्ये इव्हॉल्युशनचे एव्हिडन्सेस सुरू होते. तर एव्हिडन्स जो आहे बघा, हा 5th नंबरचा एव्हिडन्स आहे कनेक्टिंग लिंक्स. तर हा आज आपल्याला बघायचा आहे. कनेक्टिंग लिंक्स कशाला म्हणायचं? तर कनेक्टिंग लिंक्स म्हणजे असे ॲनिमल जे की 2 डिफरंट ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात, त्या ॲनिमलला म्हणायचं कनेक्टिंग लिंक्स. आता बघा, लाईफ इव्हॉल्युशनने जे आहे तयार झालेली आहे. लाईफ ही डायव्हर्सिटी आपल्याला जी लाईफची दिसते ती इव्हॉल्युशनमुळे तयार झालेली आहे. म्हणजे फिशमध्ये इव्हॉल्युशन होऊन ॲम्फिबियन्स तयार झाले. नेक्स्ट ॲम्फिबियन्समध्ये इव्हॉल्युशन होऊन रेप्टाईल्स तयार झाले. रेप्टाईल्समध्ये इव्हॉल्युशन होऊन मॅमल्स तयार झाले. अशा पद्धतीने इव्हॉल्युशन जे आहे झालेलं आहे. मग आता हे इव्हॉल्युशन होताना हे जे डिफरंट स्पीसीजचे जे ऑर्गॅनिझम्स तयार झाले, तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्या 2 डिफरंट स्पीसीजमध्ये सुद्धा एखादा असा ॲनिमल असेल की ज्या 2 डिफरंट ग्रुपचे तो कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. तर तशा पद्धतीने ते जे ॲनिमल्स आहेत जे की 2 डिफरंट ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात त्यांना म्हणायचं कनेक्टिंग लिंक्स. इथे कनेक्टिंग लिंक्स 3 दिलेले आहेत बघा. 3 ॲनिमल्स आहेत. डकबिल प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे आणि पेरिपॅटस आहे. 3 ॲनिमल्स दिले आणि हे 3 ॲनिमल कोणत्या ग्रुपचे 2 डिफरंट ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात ते आपल्याला बघायचं आहे. बघा, सम प्लांट्स अँड ॲनिमल शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप. काय सांगितलेलं आहे? काही प्लांट्स आणि काही ॲनिमल्स असे असतात की जे 2 डिफरंट ग्रुपचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर दाखवतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. आणि त्यामुळे त्यांना मग काय म्हटलं जातं? कनेक्टिंग लिंक्स. फॉर एक्झाम्पल पेरिपॅटस बघा, पेरिपॅटस हा 2 ग्रुपचे कॅरेक्टर बघा. कोणते 2 ग्रुप आहेत? तर ॲनिलिडा अँड ऑर्थोपोडा. ॲनिलिडा अँड ऑर्थोपोडा ह्या 2 डिफरंट ग्रुपचे तो कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. तर 2 डिफरंट ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत? ॲनिलिडाचे कोणते कॅरेक्टर असतात बघा? तर सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन. बघा, ॲनिलिडाचे कॅरेक्टर आहेत जे की पेरिपॅटसमध्ये पण आहेत. सेगमेंटेड बॉडी म्हणजे बॉडीवरती लाइनिंग असतात. असं वाटतं की बॉडी ही सेगमेंटने जॉईन झालेली आहे. तर सेगमेंटेड बॉडी आहे. थिन क्युटिकल म्हणजे बॉडीचे जे लेअर आहे थिन क्युटिकलने बनलेलं आहे. अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन म्हणजे छोटे छोटे पॅरापोडिया जे की लोकोमोशनसाठी, चालण्यासाठी त्यांना तिथं पॅरापोडिया लाईक ऑर्गन त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात. हे जे 3 कॅरेक्टर आहेत हे कॅरेक्टर ॲनिलिडाचे आहेत. तर हा पेरिपॅटस ॲनिलिडाचे हे 3 कॅरेक्टर दाखवतो. नेक्स्ट बघा, ऑर्थोपोडाचे कोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत? तर ऑर्थोपोडामध्ये ट्रकियल रेस्पिरेशन होते. ट्रकियल रेस्पिरेशन म्हणजे काय? तर ट्यूब्स जे आहेत रेस्पिरेशन, ट्रकियाद्वारे रेस्पिरेशन होतं आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? तर जे ऑर्गन्स आहेत बॉडीमधले ऑर्गन्स, त्या ऑर्गन्सकडे ब्लड हे आर्टरीज, व्हेन किंवा कॅपिलरीज मधून न जाता ऑर्गन्सवरती ते ओपनली ते ब्लड तिथे जातं. तर ती ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. तर हे जे 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत हे ऑर्थोपोडाचे आहेत जे की पेरिपॅटस हे कॅरेक्टरसुद्धा दाखवतो. त्यामुळे पेरिपॅटस in this indicates the peripatus is connecting links between the annelida and orthopoda. म्हणजे ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडा दोन्हीचे कॅरेक्टर दाखवल्यामुळे त्या दोन्हीचा तो कनेक्टिंग लिंक आहे पेरिपॅटस. नेक्स्ट बघा, डकबिल प्लॅटिपस कोणते कॅरेक्टरिस्टिक दाखवतो? तर रेप्टाईल्स सारखी तो अंडी घालतो. इट लेज एग्स लाईक रेप्टाईल्स. आणि मॅमल्स सारखे त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे, हेअर्स आहेत. मॅमरी ग्लँड्स म्हणजे काय? तर मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स आणि हेअर्स, बॉडी हेअर्स हे प्रेझेंट आहे. म्हणजे मॅमल्स आणि रेप्टाईल्स ह्या दोन्हीचे कॅरेक्टरिस्टिक तो डकबिल प्लॅटिपस दाखवतो. त्यामुळे डकबिल प्लॅटिपसला कनेक्टिंग लिंक जो आहे मॅमल्स अँड रेप्टाईल्स ह्या दोन्हीचा तो कनेक्टिंग लिंक आहे. नेक्स्ट बघा, फिश कशाने रेस्पिरेशन करतात? तर गिल्सने रेस्पिरेशन करतात. बट लंगफिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ ए लंग्स. लंगफिश हा लंग्सने रेस्पिरेशन करतो. त्यामुळे मग लंगफिश जे आहे तर कोणत्या 2 ग्रुपचा तो कनेक्टिंग लिंक आहे? तर
फिश अँड ॲम्फिबियन्स ह्या 2 ग्रुपचा तो कनेक्टिंग लिंक्स आहे. तर इन दिस एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट द मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम द रेप्टाईल्स अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम द फिशेस. मग ह्या कनेक्टिंग लिंकवरून आपल्याला काय समजतं की मॅमल्स हे कोणापासून इव्हॉल्युशन होऊन तयार झालेले आहेत, तर रेप्टाईल्समध्ये इव्हॉल्युशन होऊन मॅमल्स तयार झाले आणि फिशेसमध्ये इव्हॉल्युशन होऊन ॲम्फिबियन्स तयार झाले. नेक्स्ट एव्हिडन्स आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता इथे पिक्चर दिला आहे, याच्यामध्ये एम्ब्रिओच्या स्टेजेस दिलेल्या आहेत. काही ॲनिमलचे एम्ब्रिओ जे आहे ती फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज ह्या 3 स्टेजेसमधले ॲनिमलचे एम्ब्रिओचे इथं पिक्चर दिलेलं आहे. बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट ऑफ द सम ॲनिमल शोन इन द फिगर 1.10. म्हणजे ह्या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे इथे काही ॲनिमलचे इथं तुम्हाला एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटच्या स्टेजेस दिलेल्या आहेत. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, मग हे कशा पद्धतीने एव्हिडन्स आहे, तर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ दिस एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टेब्रेट्स गिवन इन द पिक्चर शोज दॅट ऑल एम्ब्रिओज शो द एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. काय सांगितलेलं आहे, एम्ब्रिओनिक स्टेजेस इथं बघा काही ॲनिमल दिले तिथे व्हर्टिब्रेट ॲनिमल म्हणजे ज्यांना व्हर्टिब्रल कॉलम असतो, पाठीचा कणा असतो, असे व्हर्टिब्रेट ॲनिमल्स इथे दिलेले आहेत. त्या व्हर्टिब्रेट ॲनिमलच्या एम्ब्रिओच्या इथं स्टेजेस दिलेले आहेत. तर एम्ब्रिओच्या स्टेजेस जर आपण पहिल्या स्टेजमध्ये एम्ब्रिओ जर बघितले तर आपण आयडेंटिफाय करू शकत नाही की हे जे एम्ब्रिओ आहेत कोणत्या ॲनिमलचे आहेत. त्यामुळे पहिल्या स्टेजेसमध्ये सगळे एम्ब्रिओ सारखे दिसायला लागलेत आणि तिसऱ्या स्टेजेसमध्ये आपण थोडंफार त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. मग आता पहिल्या स्टेजेसमध्ये त्यांच्यामध्ये एवढी सगळी सिमिलॅरिटी का आहे? दोज सिमिलॅरिटी म्हणजे इनिशियल स्टेजेसमध्ये त्यांच्यामध्ये एवढी सिमिलॅरिटी आणि नंतर मग ज्या वेळेला सेकंड थर्ड स्टेज आहे तर ती सिमिलॅरिटी डिक्रीज होते. सिमिलॅरिटी इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल. तर ही जी पहिल्या स्टेजमध्ये असणारी त्यांच्यामध्ये सारखेपणा काय इंडिकेट करतो, तर हे जे ॲनिमल्स आहेत ते एका कॉमन ॲन्सेस्टरमध्ये इव्हॉल्युशन होऊन हे तयार झालेले आहेत. बघा, हे होते एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन झालेलं आहे. इव्हॉल्युशनमुळे नवीन स्पीसीज तयार झालेले आहेत, एवढी डायव्हर्सिटी तयार झालेली आहे. तर हे इव्हॉल्युशनने लाईफ म्हणजे डिफरंट टाईप ऑफ डायव्हर्स स्पीसीज ज्या आहेत फॉर्मेशन झालेलं आहे. तर याच्यावरती असणारे काही पुरावे एव्हिडन्स इथे आहेत. नेक्स्ट बघा, लाईफ ओरिजिनच्या काही सायंटिस्टच्या इथे 2 सायंटिस्टच्या इथे थेरी दिलेल्या आहेत की त्या सायंटिस्टने म्हणजे कशा पद्धतीने लाईफ क्रिएट झाली असेल, एवढ्या प्रकारच्या डिफरंट टाईपच्या स्पीसीज कशा पद्धतीने झाल्या असतील तयार. पहिली थेरी आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन बघा, Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. काय सांगितलेलं आहे, तर चार्ल्स डार्विन हे जे सायंटिस्ट आहेत यांनी नंबर ऑफ प्लांट ॲनिमलच्या स्पीसीजची स्टडी केली आणि त्या स्टडीवरून त्यांनी म्हणजे एक लाईफ ओरिजिनची थेरी दिलेली आहे. तर त्या थेरीचं नाव आहे थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, जी की सर्वायवल फिटेस्टला महत्त्व देणारी आहे. सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय, तर नेचरमध्ये जे ऑर्गॅनिझम सराउंडिंग कंडिशनला ॲडजस्ट करू शकेल, सराउंडिंग कंडिशनमध्ये टिकून राहू शकेल, तर तोच ॲनिमल तिथे जिवंत राहणार. आणि ज्यांना टिकता नाही आलं, ज्यांना सराउंडिंगला ॲडजस्ट करता नाही आलं, अडॅप्ट नाही करता आलं, तर ते ॲनिमल नष्ट होणार आहेत. मग जे टिकले त्यांच्यामध्येच मग इव्हॉल्युशन होऊन नवीन जे आहेत स्पीसीज तयार होणार आहेत. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश द बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पीसीज. मग डार्विननी याकरता त्यांची जे नॅचरल सिलेक्शनची जे थेरी आहे यासाठी एक बुक आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज, जे की मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये त्या बुकचं नाव विचारलं जातं की डार्विनचं जे बुक आहे तर त्याचं जे नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. बघा, या थेरीमध्ये नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये डार्विन म्हणजे कशा पद्धतीने ही नॅचरल सिलेक्शन थेरी आहे. वाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट डार्विन सेज दॅट
ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. काय सांगितलेलं आहे नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये की ऑल ऑर्गॅनिझम्स हे काय करतात, रिप्रोडक्शन करतात आणि रिप्रोडक्शनने नंबर ऑफ प्रॉजिनी तयार करतात, नंबर ऑफ त्यांच्या स्पीसीजचे मेंबर तयार करतात. ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ इच अदर इन ए लाईफ थ्रेटनिंग मॅनर. मग आता जे प्रॉजिनी तयार झालेले आहेत, जे मेंबर्स त्यांच्या नवीन स्पीसीजचे तयार झाले, तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालतं. कशासाठी, तर लाईफ जगण्यासाठी कॉम्पिटिशन, जसं की फूड असेल, शेल्टर असेल, वेगवेगळ्या कारणासाठी, हॅबिटॅट असेल, तर सगळ्या वेगवेगळ्या कारणासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. काय सांगितलेलं आहे, मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या लाईफ जगण्यासाठी जे म्हणजे कॉम्पिटिशन आहे त्यांचं, तर त्यामध्ये तेच ऑर्गॅनिझम सस्टेन राहतील ज्यांच्यामध्ये विशिष्ट असे कॅरेक्टरिस्टिक आहेत, तेच राहतील जिवंत. ज्यांना ह्या कॉम्पिटिशनमध्ये सस्टेन राहण्यासाठी म्हणजे विशिष्ट असे कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये असतील, तर ते जिवंत राहतील. हवेवर बिसाइड दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज द इम्पॉर्टंट रोल बिकॉज द नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह अँड रेस्ट टू पेरिस. म्हणजे काय, नॅचरल सिलेक्शन नेचरने सिलेक्ट केलं म्हणजे काय आहे, तर त्या ऑर्गॅनिझमकडे ते युजफुल कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या नेचरमध्ये स्वतःला अडॅप्ट करण्यासाठी, आणि तशा पद्धतीने मग तो ऑर्गॅनिझम जिवंत राहील आणि बाकीचे पेरिश होऊन जातील. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. म्हणजे जे जिवंत राहिले मग ते नंतर रिप्रोडक्शन करतील आणि रिप्रोडक्शन केल्याच्या नंतर त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत मग पुढच्या जनरेशनमध्ये जातील आणि देअर बाय इट गिव्ह राईज टू द न्यू स्पीसीज. आणि त्यांच्यामध्येच इव्हॉल्युशन होऊन नवीन स्पीसीज ज्या आहेत तयार होणार आहेत विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर ए लॉंग ड्युरेशन. म्हणजे वाईडली ॲक्सेप्टेड थेरी आहे. हावेवर सम ऑब्जेक्शन्स वेअर राईज्ड अगेन्स्ट द थेरी. पण काही ऑब्जेक्शन थेरीच्या मध्ये घेतलेले आहेत. सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर. कोणते ऑब्जेक्शन्स आहेत, तर नॅचरल सिलेक्शन पहिलं ऑब्जेक्शन आहे बघा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की डार्विनच्या थेरीवरती असणारे ऑब्जेक्शन जे आहेत तर ते लिहा. फर्स्ट ऑब्जेक्शन आहे नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. काय सांगितलेलं आहे, नॅचरल सिलेक्शन हा एकच फॅक्टर नाही आहे इव्हॉल्युशनसाठी, तर म्युटेशनसुद्धा झाल्यामुळे सडन चेंज होतो, कॅरेक्टरिस्टिक चेंज होतात, तर हे सुद्धा त्यामागे कारण आहे. नेक्स्ट, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये मॉडिफिकेशन चेंजेस होत असतात, बट त्यातले काही चेंजेस त्या ऑर्गॅनिझमसाठी युजफुल असतात, काही युजलेस असतात. याबद्दल कसल्याही प्रकारचे एक्सप्लेनेशन थेरीमध्ये दिलेले नाही आहे. नेक्स्ट, देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. म्हणजे स्लो चेंज आणि एकदम जे म्युटेशनमुळे सडन जो चेंज होतो, तर तो स्लो चेंज अँड ॲब्रप्ट चेंज यामध्ये तिथे एक्सप्लेनेशन दिले नाही आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन डार्विन्स वर्क्स ऑन द इव्हॉल्युशन हॅज बीन ए माइलस्टोन. आता हे 3 ऑब्जेक्शन असले तरीही डार्विनचे जे काही इव्हॉल्युशनविषयी जे संशोधन आहे, तर हे एक प्रकारचं महत्त्वपूर्ण संशोधन आहे. आणि डार्विन्स म्हणजे या सायंटिस्टला इव्हॉल्युशन फादर ऑफ इव्हॉल्युशन असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, इथे इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचे इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ज्यांनी इव्हॉल्युशन चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे त्यांचं म्हणजे फुल नेम आहे आणि त्यांचा जो ड्युरेशन दिलेला आहे 1809 अँड 1882. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थेरी ऑफ इव्हॉल्युशन. यांनी इव्हॉल्युशनची थेरी दिलेली आहे. ही शो दॅट ऑल द स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ड ओव्हर ए पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर. यांनी काय सांगितलेलं आहे, आता जे आपल्याला डायव्हर्सिटी दिसते, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स दिसतात, हे एका कॉमन ॲन्सेस्टरमध्ये इव्हॉल्युशन होऊन थाउजंड्स इयर्स जे त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होऊन हे तयार झालेले आहेत. ही प्रपोज द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्हॉल्युशन. आणि हे जे त्यांच्यामध्ये चेंजेस झाले, तर यासाठी नॅचरल सिलेक्शन हे सुद्धा एक प्रकारे त्यामागे प्रिन्सिपल आहे. नेक्स्ट थेरी आहे
नेक्स्ट थिअरी आहे लॅमार्किझम. जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क यांची थिअरी आहे. ही प्रपोज दॅट, आता हे यांनी काय सांगितलेलं आहे, मार्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन. यांनी काय सांगितलं, डार्विननी सांगितलं होतं की नॅचरल सिलेक्शन इव्हॉल्युशनसाठी कारणीभूत आहे. यांनी काय सांगितलं की मार्फॉलॉजिकल चेंजेस जे काही ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये होतात तर ते इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. अँड द रिझन बिहाइंड मार्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज अँड लेजिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आणि ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये मार्फॉलॉजिकल चेंजेस का होतात, तर तो ऑर्गॅनिझम किती ॲक्टिव्ह आहे, त्याच्या बॉडीचं किती यूज करतो, किंवा त्याचा लेझिनेस तो यूज करत नाही, तर हे कारणीभूत आहे त्याच्या बॉडीमध्ये मार्फॉलॉजिकल चेंज होण्यासाठी. देन ही कॉल्ड दिस कन्सेप्ट ॲज ए प्रिन्सिपल ऑफ द यूज अँड डिसीज ऑफ ऑर्गन. तर ही कन्सेप्ट त्यांनी यूज अँड डिसीज ऑफ ऑर्गन या नावाने आहे. तर यूज अँड डिसीज ऑफ ऑर्गन म्हणजे काय आहे, तर ऑर्गन, बॉडी ऑर्गनचा यूज करणं, यूज केल्यामुळे ते डेव्हलप होतात, आणि डिसयूज म्हणजे यूज नाही केला, लेझिनेसमुळे ते इनॅक्टिव्ह होतात. अशा पद्धतीने ती कन्सेप्ट आहे. फर्दर ही एक्सप्लेन हिज थिअरी, म्हणजे त्यांनी त्यांची जी थिअरी आहे कशा पद्धतीने एक्सप्लेन केली, तर ही सेड दॅट द नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउझिंग ऑन द लीव्ज ऑफ द टॉल प्लांट बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. त्यांनी त्यांची थिअरी एक्सप्लेन करण्यासाठी काय सांगितलं की जिराफ जे आहे तर उंच झाडावरती पानं जे म्हणजे खात होते, आणि त्यामुळे त्यांना त्यांची मान अशी वरती ताट करावी लागत होती. तर त्यांची मान ताट करून करून ती जी आहे मान जी आहे लॉंग, त्यांची नेक जी आहे लॉंग झालेली आहे. नेक्स्ट त्यांनी एक्झाम्पल सांगितलेलं आहे. सिमिलरली शोल्डर ऑफ द आयरन स्मिथ हॅव बिकम द व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंटली हॅमरिंग मुवमेंट. काय सांगितलंय, जे लोहार असतात तर त्यांना जे म्हणजे आयरनवरती जे काम करावं लागतं, तर ते आयरनवरती काम करताना ते हॅमरने फ्रिक्वेंटली ते हॅमरिंग करतात, आणि हॅमरिंग केल्यामुळे त्यांचे जे शोल्डर आहेत तर मजबूत बनतात. देन परत काय सांगितलेलं आहे, विंग्स ऑफ द बर्ड्स लाईक द ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम वीक ड्यू टू द नो यूज. म्हणजे विंग्स बर्डचे, ऑस्ट्रिच आणि इमू ह्या दोन बर्डचे विंग्स हे उडण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होत नाही. का होत नाही, तर त्यांनी त्याचा उपयोग केला नाही, त्यासाठी त्यांचे जे विंग्स आहेत ते वीक झाले. नेक्स्ट, लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक द स्वॅन अँड डक हॅव बिकम द युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन द वॉटर. काय सांगितले, तर स्वॅन अँड डक यांचे लेग्स मजबूत झाले पाण्यामध्ये फ्रिक्वेंटली स्विमिंग करून करून. नेक्स्ट, स्नेक हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बरोईंग हॅबिट. म्हणजे स्नेकचे पाय का गेले, कारण त्याची बरोईंग हॅबिट जी आहे, सरपटण्याची किंवा बीळ करून मध्ये राहण्याची जी हॅबिट आहे, त्यामुळे त्याचे म्हणजे सर्पाचे जे पाय आहेत तर ते पूर्ण नष्ट झालेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी एक्झाम्पल्स दिली. ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाईप ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. आता हे जे एक्झाम्पल दिले तर हे ॲक्वायर्ड कॅरेक्टरचे एक्झाम्पल आहेत. ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे काय, तर आपण आपल्या बॉडीमध्ये जे काही आपण फिजिकल एक्सरसाइज करून किंवा आपल्या बॉडीमध्ये आपण चेंज घडवून आणतो, तर तो जो चेंज असतो तो ॲक्वायर्ड कॅरेक्टर, म्हणजे आपण घडवून आणलेत ते कॅरेक्टर, हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहेत. and are transfer from one to another generation. आणि हे ॲक्वायर्ड कॅरेक्टरच वन टू अनदर जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतात असं लॅमार्कचं म्हणणं आहे. पण ॲक्वायर्ड कॅरेक्टर हे फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर होत नाहीत, तर फक्त जे जीन किंवा DNA जे कंट्रोल करतो तेच कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर होत असतात. दिस इज कॉल्ड ॲज द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. तर हीच थिअरी आहे लॅमार्कची. इनहेरिटन्स म्हणजे जे कॅरेक्टर आहेत पुढच्या जनरेशनमध्ये इनहेरिट जातात, कोणते कॅरेक्टर, ॲक्वायर्ड कॅरेक्टर जातात, यालाच थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा लॅमार्किझम असं म्हणतात. आता बघा, ही जी थिअरी आहे तर ही थिअरी हाफ थिअरी जी आहे तर ही
मान्य आहे आणि हाफ थेरी जी आहे तर डिस्प्रूव्ह केलेली आहे. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेट ड्यू टू नो यूज ॲट ऑल वेज वाईडली ॲक्सेप्टेड. काय सांगितलेलं आहे की जे आपण ऑर्गनचा यूज केला त्यामुळे आपले ऑर्गन स्पेसिफिक ऑर्गनचा आपण चांगला यूज केला तर तो ऑर्गन डेव्हलप होतो आणि नाही केला तर तो ऑर्गन डिजनरेट होतो. इथपर्यंत ही जी थेरी आहे ॲक्सेप्टेड आहे. बट दोज कॅरेक्टर फ्रॉम generation to next generation was transfer was not was rejected. म्हणजे तेच कॅरेक्टर ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे की आपण आपल्या बॉडीमध्ये घडवून आणले तर ते ॲक्वायर्ड कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतात. तर हे जे आहे हे रिजेक्ट केलेलं आहे. बिकॉज इट हॅज बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे काय तर आपण जे फिजिकल एक्सरसाइज करून किंवा अदर वेने आपण आपल्या बॉडीमध्ये जे कॅरेक्टर घडवून आणले तर ते कॅरेक्टर पुढच्या जनरेशनमध्ये पास होत नसतात. अँड देअर बाय द लॅमार्क्स थेरी वॉज डिस्प्रूव्ड. त्यामुळे लॅमार्कची थेरी ही अनएक्सेप्टेड आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इट हॅज अक्वायर्ड टू नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड द अँसेस्ट्री ऑफ द अक्वायर्ड कॅरेक्टर. यालाच आपण अँसेस्ट्री ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हणू शकतो. इथे इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये लॅमार्कचं इंट्रोडक्शन इथे दिलेलं आहे. जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क 1744 to 1829 हा त्यांचं लाईफचं ड्युरेशन आहे. लॅमार्क प्रपोज्ड दॅट द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्हॉल्युशन. लॅमार्कचं म्हणणं काय आहे की एखाद्या ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी जी आहे ती त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन बदल होण्यामागे कारणीभूत आहे. धिस फ्रेंच नॅचरलिस्ट प्रपोज दॅट ईच ॲनिमल अँड प्लांट अंडरगो सम चेंजेस इन इट्स लाईफस्पॅन अँड दोज चेंजेस आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन अँड सच चेंजेस ऑकर्ड इन द सबसिक्वेंट जनरेशन टू. काय सांगितलेलं आहे की ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये बदल घडवून आणतात आणि त्यांनी जे कॅरेक्टर आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप केले तर तेच कॅरेक्टर फर्दर नेक्स्ट जनरेशन टू जनरेशन ट्रान्समिट होतात.